तर मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळतोय। मात्र मराठवाड्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। उन्हाळ्यापेक्षा जुलै महिन्यातच टँकरची संख्या वाढल्याचं धक्कादायक चित्र सध्या समोर येत आहे। मे महिन्यात 290 टँकर सुरू होते, तर जुलै अखेरीस ही संख्या तब्बल 428 वर पोहोचली आहे। मराठवाड्यातील 256 गावं आणि 89 वाड्यांना आजही टँकरनंच पाणी पुरवठा करावा लागतोय। सर्वाधिक फटका बसलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला, जिथे तब्बल 223 टँकरद्वारे 149 गावं आणि 59 वाड्यांना पाणी पुरवठा सुरू आहे। जालना, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर आणि हिंगोलीतही टँकरची धावपळ सुरूच आहे। त्यामुळे मराठवाडा अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा करतोय। तर राज्यात इतरत्र पावसानं हजेरी लावली असली तरी मराठवाड्यात टँकरवरच पिण्याच्या पाण्याची तहान भागवली जाते। पाहूयात टँकरची जिल्हानिहाय आकडेवारी। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळ्यात दयनीय स्थिती आहे। सध्या 149 गावं, 59 वाड्या आणि 223 टँकर अशी स्थिती आहे। जालन्यामध्ये 72 गावं आणि 32 वाड्यांना 109 टँकरनं पाणी पुरवठा होतोय। बीडमध्ये 24 गावं आणि 37 वाड्यांना 87 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। धाराशिवमध्ये 6 गावांना 8 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। नांदेडमध्ये 4 गावं, 16 वाड्या, 15 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। तर लातूरमध्ये 1 गावाला टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। तर हिंगोलीमध्ये 3 वाड्यांना 1 टँकरच्या सहाय्यानं पाणी पुरवठा सुरू आहे।